तर भर विधानसभेत अनिल परब संतापले व तुम्ही लाचारी केली अशी टीका त्यांनी सचिन अहिरांना केली। तर अनिल परब हे संतापले व ते पुढे म्हणाले की आज आपण सभागृहाची परंपरा जपत उपसभापती पदाची निवड बिनविरोध पार पाडली, त्याबद्दल त्यांनी पहिल्यांदा सर्वांचे अभिनंदन केले व पुन्हा ते म्हणाले की विशेषतः नवचर्चाहित उपसभापती सचिन अहिर यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो व लोकशाहीमध्ये परंपरा, सभागृहाची प्रतिष्ठा आणि घटनात्मक पदांचा सन्मान राखणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे। व पुढे ते म्हणाले की उपसभापतींची निवड जशी एकमताने झाली त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेत्याची पदेही भरले असते तर लोकशाही अधिक बळकट झाली असती याची खोचक टीका त्यांनी गोड बोलून केली व ते पुढे म्हणाले की विरोधकांना त्यांचा घटनात्मक अधिकार मिळणे हे देखील सभागृहाच्या परंपरेचाच भाग आहे। सचिन अहिर हे केवळ राजकारणी नाहीत तर जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते आहेत। सामाजिक कामगार, सांस्कृतिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील त्यांचा अनुभव मोठा आहे। मंत्री म्हणून त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत, त्यामुळे सभागृहाचे कामकाज संयमाने आणि समतोलपणे चालवण्याची क्षमता त्यांच्यात निश्चित आहे। आजपासून ते कोणत्याही एका पक्षाचे राहिलेले नाहीत, ते संपूर्ण सभागृहाचे उपसभापती आहेत। त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही समान न्याय मिळाला पाहिजे। विरोधकांची संख्या कमी असली तर त्यांचा आवाज तितकाच महत्त्वाचा आहे, अशी खोचक टीका अनिल परब यांनी सचिन अहिर यांना केली आहे। व लोकशाहीमध्ये संख्याबळापेक्षा मत मांडण्याचा अधिकार अधिक महत्त्वाचा असतो। व पुढे ते म्हणाले की सत्ता असली म्हणून अहंकार नसावा आणि विरोधात असलो म्हणून न्यूनगंड नसावा। व पुढे ते म्हणाले की सभागृहातील संतुलन राखणे हीच उपसभापतींची खरी कसोटी असते व सर्व सदस्यांना समान संधी, सन्मान, आदर आणि निपक्ष वागणूक तर सभागृहाची प्रतिष्ठा आणखी उंचावेल असे ते म्हटले आहेत। व पुढे ते म्हणाले की सचिन अहिर यांचे सर्व पक्षांची जिव्हाळ्याचे संबंध आहेत, त्यांचा सन्मानाच्या बळावर त्यांनी सभागृहातील संवाद अधिक मजबूत करावा अशी अपेक्षा आहे। व याआधी ज्या प्रकारे वरिष्ठ सदस्यांनी सर्वांसाठी खुले वातावरण निर्माण केले त्याच परंपरेचा वारसा त्यांनी पुढे न्यावा असं अनिल परब यांनी त्यांचं मत मांडलं। व पुढे राजकीय मतभेद असतील, आरोप प्रत्यारोपही होतील, पण सभागृहात लोकशाही मूल्ये आणि परस्पर सन्मान अबाधित राहणे अधिक महत्त्वाचं आहे। म्हणून या नव्या जबाबदारीत ते निपक्ष, संयमी आणि न्याय भूमिका घेतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे, असं अनिल परब यांनी व्यक्त केले। आणि पुढे ते म्हणाले की मात्र त्याचवेळी एक स्पष्ट आक्षेपातही मांडण्यात आली होती। ते म्हणाले होते की उपसभापती झाल्यानंतर पक्षीय भूमिका बाजूला ठेवीन, सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही सन्मान न्याय मिळाला पाहिजे, विशेषतः संख्येने कमी असलेल्या विरोधकांनाही त्यांनी सांभाळून घ्यावे अशी त्यांनी शेवटी विनंती केली। व पुन्हा एकदा नवचर्चेचे उपसभापती सचिन अहिर यांचे मनपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या व त्यांनी आपल्याला कामातून सभागृहाची प्रतिष्ठा अधिक उंचावावी हीच सदिच्छा देऊन त्यांनी आपले भाषण संपवले। तर मित्रांनो, अनिल परब यांच्या या वक्तव्याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये एकदा नक्की कळवा। जय महाराष्ट्र।